काय गरज आहे ढाब्यावरती जाऊन मटण थाली घ्यायची. आपण घरच्या घरीच फक्त 30 ते 35 मिनिटामध्ये बनली जाणारी गावरान पद्धतीने झणझणीत अशी थाली बनवणार आहोत आपण. त्यामध्ये मटण रस्सा, मटण सुक्का, त्यासोबतच मटण सूप आज आपण यामध्ये बनवणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने. आणखीन पाहताय ना आपलं सूप किती मस्त झालं आहे. अगदी घट्टपणा त्याला किती आला आहे. चला तर मग वेळ न वाया घालता आपण लगेचच थालीसाठी सुरुवात करूयात. सर्वात पहिले आपल्याला मटण हे स्वच्छ असे 7 ते 8 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 1 चम्मच भरून अशी हळद टाकली आहे. त्यानंतर 1 ते 2 चम्मच भरून आपल्याला अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची आहे. चवीनुसार मीठ आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी अर्धा किलो असे मटण घेतले आहे. तुम्ही इथे तुमचं मटण जास्त असेल तर तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकतात. त्यानंतर एका भांड्यामध्ये मी 2 पळे असे तेल घेतले आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक कट करून कांदा टाकायचा आहे. कांदा थोडासा मऊसा झाला की मग आपण जे मटण मिक्स करून घेतलं आहे हळद मीठ टाकून ते सर्व त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक बारीक कट करून घेतलेले टोमॅटो टाकायचे आहे. हे सर्व एकजीव करून आता आपल्याला प्लेट झाकून त्यावरती प्लेटवरती पाणी ठेवायचं आहे. म्हणजे पाणीही गरम होईल आणि आपलं जे मटण आहे ते तळाला चिटकणारही नाही. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे पाणी गरम करायचं आहे. आताही खूप बाया म्हणजे माझ्या आजीची पद्धत आहे. माझी अशीच प्रकारे आजी किंवा मम्मी पाणी गरम करतात, साईडला करत नाही. असे प्लेटवरती केलं ना आपले दोन्ही कामे होऊन जातात. हे सर्व कोमट झालेलं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आणि मटण असे मस्त शिजवून घ्यायचे आहे. मटण शिजत आहे तोपर्यंत आपण इथे मसाल्याची तयारी करूयात. सर्वात पहिले इथे मी कोबरकीस आहे ना ती थोडीशी अशा प्रकारे कट करून घेतली आहे. नंतर तव्यावरती तेल टाकून आपल्याला ही भाजून घ्यायची. अशा प्रकारे तव्याला माझ्या इग्नोर करा, कारण मी यावरतीच भाकरी केली आहे, त्यावरतीच हे मसाला फ्राय करून घेत आहे. हे कांदाही अशा प्रकारे तेल टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मी थोडेसे धने टाकले आणि थोडीशी खसखस टाकली आहे. जर तुमच्याकडे खसखस नसेल तर तुम्ही याला स्किपही करू शकतात. हे सर्व आपल्याला परतून त्यामध्ये अर्धा बारीक कट केलेला टोमॅटो टाकला आहे, कारण आपण 1 टोमॅटो आहे तो टाकला आहे शिजताना, त्यामुळे मी इथे अर्धाच टोमॅटो घेतला. या वाटणामध्ये मी 1 तेजपत्ता टाकला आहे, लवंग, दालचिनी आणि विलायची आहे ना ती 1 टाकली आहे. सर्व थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये मी 3 ते 4 पळ्याचे तेल घेतले आहे. मटणाची भाजी म्हटलं की थोडंसं तेल आपल्याला जास्तच टाकायचं आहे. त्यामध्ये आपण जे वाटण केलं आहे ते टाकायचं आणि सर्व बेसिक मसाले मी यामध्ये टाकले आहेत. जसे की काळे तिखट टाकली आहे मी, गरम मसाला, धनिया पावडर, हे सर्व मसाले यामध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर आपण जे मटण शिजवून घेतल्याने ते असं साईडला पाणी करून आपल्याला टाकून घ्यायचं आहे यामध्ये. इथे मी सूपही साईडला काढला आहे, तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे. मी इथे साईडला सूप सर्वात पहिले काढून घेतलं होतं. नंतर त्यामध्ये आणखीन कोमट पाणी टाकून मस्त असं ते मटण आणखीन शिजू दिलं होतं. त्यामध्ये असं मटण टाकून आपल्याला सुकं साईडला यामधलंच काढून घ्यायचं आहे. म्हणजे झंझटच नाही, साईडला सुकं करा, त्यानंतर आपल्याला रस्सा करायचा तर रस्सा करा. अशा प्रकारेच आपण सुकंही साईडला काढू शकतात. त्यानंतर आपण जे पाणी ठेवलं आहे ना मटणाचं ते त्यामध्ये टाकायचं आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला पाणी जास्त हवं असेल तर तुम्ही जास्तही पाणी टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 5 मिनिट असे स्लो फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे. पाहताय ना आपला मटण रस्साही किती मस्त झाला आहे आणि त्यासोबतच मटण सुक्का आपण किती पटकन केला आहे. पहा किती मस्त आपली थाली तयार आहे. झंझटही नाही, जास्त काही पसाराही नाही, खूप लवकरात लवकर बनली जाते ही थाली. त्यावरती मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली आहे भरपूर सारी. ही थाली जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला दिली तर तुमचा नवरा अतिशय खुश होईल. इतकी मस्त स्वादिष्ट थाली बनते आणि खूप झटपटी होते. सहज तरी तुमच्या घरामध्ये मटण आणलं आणि तुम्हाला हे सर्व करायचं असेल तरीही तुम्हाला काहीच वेळ नाही लागणार, इतकी ही थाली झटपट होते. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मला माहीत आहे तुम्ही पाहत इथपर्यंत आलाच आहे, तर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओलाही लाईक करणार. जर तुम्हाला अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक सोप्या रेसिपीसोबत. धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी.